वृत्तवेग न्यूज स्पेशल रिपोर्ट। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाच जनतेतून पसंती। सध्याची निवडणूक पाहता आताचे खासदार संजय काका पाटील हे गेल्या 10 वर्षांमध्ये जनतेतून दिसून आलेले नाहीत, अशी जनतेतून चर्चा आहे। 2019 मध्ये स्वाभिमानी चिन्हावर लढलेले विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत। 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेले चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून ते नागरिकांच्या चर्चेतून कमी झालेले आहेत, बॅकफुटला गेलेले आहेत। सध्या सांगली जिल्ह्यातील परिस्थिती पाहता अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे चर्चेत येत आहेत, कारण मागच्या इलेक्शनच्या वेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारामुळे मताचे विभाजन झालं होतं। पण आता विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या मतामध्ये वाढ होणार हे दिसून येत आहे। विशाल पाटील यांचा मार्ग वंचितमुळे मोकळा झालेला दिसून येत आहे। तरी वृत्तवेग न्यूज चॅनलने नागरिकांच्या घेतलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाच पसंती मिळत आहे। विशाल पाटीलच जिल्ह्याचे खासदार म्हणून दिसून येतील अशी जनतेतून चर्चा होत आहे। वृत्तवेग न्यूजसाठी मुख्य संपादक गणेश वायदंडे यांचा स्पेशल रिपोर्ट।